कारण आता काय झालेले, खताची वाढते भाव, त्यानंतर खताची अल्प उपलब्धता. आता पहिल्यासारखे खत गेलात की लगेच भेटतात का दुकानात? नाहीत भेटत. त्याच्यामुळं आपल्याला नैसर्गिक शेतीमध्ये जीवामृत जे आहे ते शेतकऱ्याला बनवणं कंपल्सरी आहे. त्यामध्ये जर तुमच्याकडे गावरान गाय असेल एक फक्त, तर त्यामध्ये तुमचा अर्ध्यापेक्षा जास्त खर्च वाचणार आहे. आता दुर्मिळ होत चाललेला घटक आहे गोमूत्र. आता पहिल्यासारखं नाही राहिलं. गोमूत्र सुद्धा काही दिवसानं तुम्हाला कृषी सेवा केंद्रावर विकत भेटणार 100%. तर सर्व शेतकरी बांधवांना राम राम. तर आजचा जो विषय आहे आपला, तो अतिशय महत्वाचा विषय आहे शेतकरी बांधवांच्या दृष्टिकोनातून. का त्यामध्ये ज्यावेळेस आपण 1970 किंवा ज्यावेळेस हरित क्रांती आली त्या काळामध्ये जे आपण रासायनिक खतांचा वापर सुरू केला, परंतु त्याच्या आधी जो आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब होता आणि आता सध्याचं जे आपल्या जमिनीचं महाराष्ट्रातल्या कोणत्याही शेतकऱ्याचं एक ऑन अँड ॲव्हरेज जमिनीचा सेंद्रिय कर्ब जर बघितला तर 0.2 ते 0.3च्या आसपास फक्त सेंद्रिय कर्ब आहे. म्हणजे एक प्राथमिक असा अंदाज सांगितला जातो की पुढल्या 10 वर्षामध्ये जर आपण याच्याकडे लक्ष दिलं नाही तर पूर्ण जमिनी ज्या आहेत त्या नापीक होणार आहेत, बंजर जमीन पूर्णपणे होणार आहेत. परंतु हा जो सेंद्रिय कर्ब होता तो 2% घरात होता 1970च्या आधी. कारण रासायनिक खतं त्यावेळेसची काळाची गरज होती, आपण त्यावेळेस त्याचा वापर केला. परंतु नुसती आपण एकच गोष्ट ध्यानात घेतली, रासायनिक खताचा भडीमार करीत गेलो, वापर करीत गेलो. परंतु त्यासोबत ह्या मातीला, ह्या जमिनीला जिवंत ठेवणारे, आता मला एक सांगा, आपण जर जमिनीत खत टाकलं तर तशाला तसं आपल्याला पुढल्या वर्षी दिसतं का? जमिनीमध्ये त्याचं विघटनाची प्रक्रिया होती. पाचट जर तुम्ही टाकली तर ती पुढल्या वर्षी दिसती का? कुजलेली दिसती का? नाही आपल्याला. म्हणजे त्याच्यामध्ये जमिनीमध्ये पूर्णपणे विघटनाची प्रक्रिया होती. बरोबर आहे का? मग ही विघटनाची प्रक्रिया करणारे कोण आहेत? मातीमधले उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत, जे की ही पूर्ण प्रक्रिया करतात. हे सूक्ष्मजीव जे आहेत ते आपण रासायनिक खताचा वापर करून अतिशय कमी प्रमाणात राहिलेत. त्याच्यामुळे आपला जमिनीचा सेंद्रिय कर्ब पूर्णपणे कमी झालेला आहे. आता या सूक्ष्मजीवांचा जर आपण बारकाईने विचार केला तर या सूक्ष्मजीवांना खाण्यासाठी लागणारं जे खाद्य ते म्हणजे त्यांना लागतो खाण्यासाठी कार्बन. आता कार्बन कशापासून भेटतो? या पृथ्वीवर जेवढे पण वनस्पती असतील, प्राणी असतील, त्यांचे जे अवशेष आहेत ते जमिनीमध्ये पडले तर त्यांच्या पूर्ण विघटनापासून जे निर्मित होतो तो कार्बन. जर जाळली कोणती पण वस्तू आणि त्याच्यापासून जर आपल्याला राख निर्माण झाली तर तो कार्बन. जर जाळला, हवेत उडाला तर हवेत कार्बन मिक्स झाला. जर मातीत टाकला, पूर्णपणे त्याचं विघटन झालं तर मातीत कार्बन वाढला. तर आपल्याला नाही का, आता सध्या काय झालेलं आहे, आता पहिल्यासारखं गायी नाहीत राहिल्या, शेण बी नाही राहिलं. शेणखत सुद्धा आता वरचीवर महाग होत चाललेलं, बरोबर आहे की नाही? शेणखत सुद्धा एकरी आपल्याला टाकणं आता सध्या अवघड होत चाललेलं आहे. परंतु आता ह्या सगळ्या गोष्टीवर जर मात करायची असेल तर नैसर्गिक शेतीचा अवलंब करणं अतिशय काळाची गरज आहे. मग ह्या ज्या कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या ज्या शेतीशाळा आहेत, ह्या पूर्णपणे नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांना वळवण्यासाठी आपल्याला त्या दिशेनं वाटचाल करायची. तर ह्या नैसर्गिक शेतीसाठी वरदान ठरलेलं जे आहे, ज्याचा की शेतकऱ्याला वापर करणं अतिशय आवश्यक आहे. कारण आता काय झालेलं आहे, खताची वाढते भाव, त्यानंतर खताची अल्प उपलब्धता. आता पहिल्यासारखे खत गेलात की लगेच भेटतात का दुकानात? नाहीत भेटत. त्याच्यामुळं आपल्याला नैसर्गिक शेतीमध्ये जीवामृत जे आहे ते शेतकऱ्याला बनवणं कंपल्सरी आहे. तर हे जे जीवामृत आहे नैसर्गिक शेतीसाठी वरदान ठरलेलं आहे, हे आपल्याला आज पहिल्या टप्प्यामध्ये आपण पाहू कसं बनवायचं. ती एकदम सोपी प्रक्रिया आहे आणि एकदम कमी खर्चामध्ये तुम्ही याला बनवू शकता. तर त्या जीवामृत बनवण्यासाठी लागणारं साहित्य, सुरुवातीला 5 घटक आहेत महत्वाचे, ते पाहू. त्याच्यानंतर काही अशी घटक तुम्हाला सांगतो ज्याच्यामुळे ह्याची अजून पॉवर चांगला याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतोय. तर हे जीवामृत बनवण्यासाठी प्रथमतः आपल्याला जे साहित्य लागते त्यामध्ये जर तुमच्याकडे गावरान गाय असेल एक फक्त, तर त्यामध्ये तुमचा अर्ध्यापेक्षा जास्त खर्च वाचणार आहे. आता पहिलं साहित्य सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही इथं पुढे पाहू शकता, आपण एक बॅरल घेतलेला आहे. आता बॅरल घेताना आपल्याला प्लास्टिकचाच बॅरल घ्यायचा आहे. आता मला वाटतं गटाअंतर्गत बॅरल वाटप झालेली, बरोबर आहे का नाही? 200 लिटरचा बॅरल घ्यायचा, प्लास्टिकचाच बॅरल घ्यायचा. इतर म्हणजे आपले जे धातू असते तर लोखंडी आहे त्याचा बॅरल घ्यायचा नाही आपल्याला. प्लास्टिकचा बॅरल एक पहिलं साहित्य एकदम सोपं आहे, सगळ्याच्या लक्षात राहण्यासारखं आहे. त्याच्यानंतर आपल्या डोक्यामध्ये आणा गाय. आता जी गाय आहे त्या गायीचं आपल्याला 10 किलो शेण घ्यायचंय. आता जीवामृतामध्ये हेच साहित्य का घेतलंय? आता गायीचं शेण म्हणलं का आपल्या मनात बरेच प्रश्न येतात, म्हशीचं का नाही, दुसऱ्या शेळ्या त्यांचं शेण का नाही? ती गाय आणि त्याच्यामध्ये विशेषतः गावरान गाय. आता गावरान गायीचंच शेण का घ्यायचं ते थोडक्यात आपण पाहू. आता मातीमध्ये खत लागूकरण करणारे वेगवेगळे सूक्ष्मजीव आहेत. आता NPK आपण टाकतो बरं का. मग NPK म्हणजे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया मातीमध्ये बरं का.
त्याच्यानंतर फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया पीएसबी आपण मार्केटमधून विकत आणतो. नंतर केएमबी पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया, असे विविध सूक्ष्मजीव आहेत मातीमध्ये. तर त्याच्यापैकी बऱ्यापैकी नायट्रोझोमोनास, सुडोमोनास, नायट्रोबॅक्टर, थायोबॅसिलस, त्याच्यानंतर बॅसिलस, असे बरेच जे मातीमधले उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत का ते ह्या गावरान गाईच्या शेणामध्ये, जे आपण मार्केटमधून विकत आणतात का ते ह्या गावरान गाईच्या शेणामध्ये. ते इतर दुसरे ज्या प्राण्याचे शेण आहेत का, म्हैस असेल त्याच्यामध्ये आहेत पण कमी प्रमाणात पाहायला मिळतात. इतर प्राण्याच्या तुलनेमध्ये गावरान गाईच्या शेणामध्ये 10-15 पट हे आपल्याला सगळे सूक्ष्मजीव पाहायला मिळतात. असं गावरान गाईचं आपल्याला ताजं शेण 10 किलो घ्यायचंय, बरोबर आहे का. त्याच्यामध्ये जर तुमची जी गाय तिनं जर एखाद्या वासराला जन्म दिलेला नसेल, अशा गायचं जर शेण भेटलं तर अतिशय उत्तम. का, कारण तिची जी एनर्जी वासराला जन्म देण्यामध्ये, किंवा वांज गाय आपल्याकडे म्हणतात ना, जी ताकद तिची वासराला जन्म देण्यामध्ये खर्च होणार होती ती कशामध्ये आलेली, शेणावाट बाहेर पडलेली. त्याच्यामुळे तिच्या शेणामध्ये जास्त ताकद आहे, बरोबर आहे का. जर गावरान गाय तुमच्याकडं कमी असतील, समजा उपलब्ध होत नसेल, तर अर्ध गावरान बैल आणि गाय असं अर्धा तुम्ही शेण घेऊ शकतात. पहिलं साहित्य झालं आपलं काय, शेण, आणि दुसरं एक आपलं बॅरल, बरोबर आहे. आता त्याच गावरान गायचं आपल्याला काय करायचंय, गोमूत्र आपल्याला 5 ते 10 लिटरच्या आसपास गोमूत्र पकडायचे, बरोबर आहे का. आता दुर्मिळ होत चाललेला घटक आहे गोमूत्र. आता पहिल्यासारखं नाही राहिलं, गोमूत्र सुद्धा काही दिवसानं तुम्हाला कृषी सेवा केंद्रावर विकत भेटणार 100%. त्या गावरान गायचं आपल्याला 5 ते 10 लिटर गोमूत्र घ्यायचे. आता गोमूत्र जे आहे ते उत्तम कीटकनाशक आहे, आणि जेवढे खनिज आहेत बऱ्यापैकी जे आपल्याला पिकासाठी लागणारे, नत्र, स्फुरद, पालाशे, असे बऱ्या प्रमाणातले जे खनिज आहेत ते सगळे गावरान गायच्या गोमूत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर आहे का. 5 ते 10 लिटर आपण हे गावरान गायचं गोमूत्र घेतलं, किती घटक झाले आपले, 3, बरोबर आहे का. मग आपण ह्या बॅरल मध्ये काय करायला लागलो, सूक्ष्मजीव आपल्याला करोडोच्या संख्येनं बनवायचे हे टाकायला लागलो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग ह्या सूक्ष्मजीवांना आपल्याला खायला काहीतरी द्यावं लागेल, कारण हे बॅक्टेरिया ह्यांचं मी खाद्य तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, काय खाते हे, कार्बन खातात. मग हे कार्बन खातात. मग कार्बनचा जो मुख्य सोर्स आहे आपल्याकडं, आपण जे ऊस लावतो, ऊसामधून आपल्याला साखर भेटती सुक्रोजच्या फॉर्म मध्ये, बरोबर आहे का. मग कार्बनचा मुख्य सोर्स, मग गुळ जो आहे तो ऊसापासूनच बनतोय. मग हे कार्बनचा मुख्य सोर्स असलेला काळा नैसर्गिक जो गुळ आहे तो आपल्याला 2 किलो घ्यायचा आहे. हे काय करणार आहे, सूक्ष्मजीवांना खाण्यासाठी खाद्य म्हणून काम करणार आहे, आणि त्यांची संख्या दुप्पट होणार आहे. त्याच्यानंतर महत्वाचं साहित्य म्हणजे, आता सूक्ष्मजीवांना खायला आपण खाद्य तर दिलं, त्याच्यानंतर त्यांना प्रथिनयुक्त म्हणजे प्रोटीनयुक्त आहार मिळावा म्हणून कोणत्याही डाळीचं पीठ, त्याच्यामध्ये जर तुम्ही प्रत्येक डाळीचं थोडं थोडं घेतलं तर 2 किलो पीठ आपल्याला त्यामध्ये घ्यायचंय, बरोबर आहे का. आता हे सगळं, आणि ह्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं साहित्य म्हणजे आपल्याकडे जी बांधावरची किंवा वडाखालची, किंवा आता जंगलातली तर सोडून द्या, जंगलातला काय विषय नाही, पण वडाखालची, बांधावरची, वारुळातली, जिथं की वर्षानुवर्ष फवारणी नाही झाली, अशी एकदम सुपीक असलेली माती आपल्याला 2-3 मुठभर माती लागणार आहे. कारण त्या मातीमध्ये जे आपले स्थानिक सूक्ष्मजीव आहेत, म्हणजे आपल्या एरियातले जे उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत ते त्या मातीमध्ये भेटणार आहेत आपल्याला, बरोबर आहे का. आणि त्या मातीमध्ये एरोबिक म्हणजे ज्या सूक्ष्मजीवांना ऑक्सिजनची गरज आहे असे एरोबिक बॅक्टेरिया आपल्याला भरपूर पाहायला मिळतात. मदर कल्चरचं काम करणारी माती आपल्याला 2-3 मुठभर घ्यायची, बरोबर आहे का. आता मला साहित्य सांगा सुरुवातीपासून. बघा काय काय घेतलं आपण, एक बॅरल, त्यानंतर गाईचं शेण 10 किलो, त्यानंतर 10 लिटर गोमूत्र, 5 ते 10 लिटर गोमूत्र, त्यानंतर त्यांना खाण्यासाठी गुळ, त्यांना प्रोटीनयुक्त आहार मिळावा म्हणून डाळ 2 किलो, आणि शेवटी आपण घेतली जीवाणूयुक्त माती, बरोबर आहे का. म्हणजे सगळं जे मिश्रण आहे ते आपल्याला व्यवस्थित काय करायचंय, जी गोमूत्र आहे, शेण आहे, त्याची तुम्ही स्लरी बनवून बाहेरच एका याच्यामध्ये स्लरी बनवायची, त्यात टाकायची. आता ठिबक असणार आहे बऱ्यापैकी शेतकऱ्याकडे, मग ठिबक वाटत जर तुम्हाला सोडायचं असेल तर हे जे मी सांगतोय तसे तुम्ही आयडिया करायची. शेण जे आहे आपलं, जे सुती कापड असतं म्हणजे साडीचा दुडका असतोय, त्याच्यामध्ये शेण टाकायचं, त्या गाठोड्याला पूर्णपणे पॅक बांधायचं, असं एक थोडं सुद्धा छिद्र बाहेर निघायला राहिलं नाही पाहिजे. त्या गाठोड्याला पॅक बांधायचं आणि त्या बॅरल मध्ये सोडायचं, गाठोडं बॅरल मध्ये सोडायचं. त्यामुळे काय होणार आहे, त्याच्या साडीच्या धुडक्याचे छिद्र येतं, त्याच्यातून शेणाचा जो अर्क आहे तो पूर्णपणे पाझरणार आहे, पण ड्रिपद्वारे जाण्यासाठी आपल्याला अडचण होणार नाही, बरोबर आहे का. ड्रिपद्वारे हे जुगाड करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्या ड्रम मध्ये पहिले 160 लिटर पाणी भरून घ्यायचंय. आता एक गोष्ट राहिली सांगताना, पाणी आपल्याला एकदम फ्रेश ताजं नळाचं पाणी घ्यायचंय, कारण प्रत्येक गोष्टी मागे विज्ञान काम करते. आपण कोणतं बी उठायचं सुटायचं, कोणतं बी शेण घेतो, कोणतं बी गोमूत्र घेतो आणि जीवामृत बनवतो, तशानं तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही. ताजं नळाचं पाणी घ्यायचं, कारण ताजं नळाच्या पाण्यानं आपण तोंड धुतलं तर आपल्याला फ्रेश वाटतं की नाही, चेतन क्षमता त्यात जास्त असते. 160 लिटर पर्यंत बॅरल भरून घ्यायचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही डाळीचं पीठ बाहेरच काढून घेतलं किंवा ह्याच्यात टाकलं
त्याच्या गाठी नाहीत बनल्या पाहिजे, पूर्ण मिक्स झालं पाहिजे. असं डाळीचं पीठ टाकायचं, 2 किलो गुळाचं बाहेरच पाणी करायचं टाकायचं. त्याच्यानंतर शेणाचं गाठोडं असलं ड्रीप वॉटर तर ते टाकायचं. ती 3 मुठभर माती, ती माती याच्यामध्ये टाकायची. आणि आता हे तुमचं जीवामृत पूर्णपणे बनलंय. आणि ही सगळी प्रक्रिया ढवळण्यासाठी एक लाकडी काठी लागणार आहे आपल्याला. इळूची काठी घ्यायची मोठी. हे पूर्ण मिश्रण ढवळून घ्यायचं, कंटिन्यू याला ढवळीत राहायचं. आता इथून पुढे तुम्हाला मी म्हणजे हे झालं ओरिजिनल जीवामृत बरं का. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून ऍडिशनल जर जास्त फायदा घ्यायचा असेल त्याच्यामध्ये तुम्ही जे ताक आहे आपलं घरगुती बनते ताक, आपल्याकडे काय ताक विकत आणायची गरज आहे का? घरगुती सहज उपलब्ध होते. तर ते ताक तुम्ही 2-3 लिटर टाकू शकतात त्याच्यामध्ये. कारण ताक हे उत्तम बुरशीनाशक आहे. ताकामध्ये भरपूर 8-9 जे पिकासाठी आवश्यक अन्नद्रव्य ते ताकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ते ताक तुम्ही 2-3 लिटर टाकलं तर त्याची अजून पॉवर वाढणार आहे. त्याच्यानंतर एक डिकम्पोजर कल्चर म्हणून तुम्हाला माहिती असेल बघा, डिकम्पोजर कल्चरची बाटली भेटती. ते डिकम्पोजर कल्चर बी जर तुम्ही थोडंफार ह्याच्यामध्ये टाकलं तरी तुम्हाला त्याचा रिझल्ट जास्त पाहायला मिळेल. अशा पद्धतीनं तुम्ही ते त्यामध्ये जर टाकलं तरी काय अडचण नाही. तर हे जे जीवामृत आहे आता हे काय करायचंय, इथून पुढे सावलीला ठेवायचं आपल्याला, झाडाच्या सावलीला. बरोबर आहे का? सावलीला का ठेवायचंय? कारण की उन्हाच्या समजा जास्त ऊन असलं, कधी कधी 35-40च्या पुढे जर डिग्रीच्या वर गेलं, त्यातले काही सूक्ष्मजीव आहेत त्यांना ऊन सहन होत नाही, त्यामुळे ते मारण्याची शक्यता आहे. उन्हा आपल्याला सावलीला ठेवायचंय. आणि त्याच्यावर एक हे झाकायचंय, काय आपलं जे कपडा आहे, सुती कपडा, पूर्ण बंद नाही करायचं, त्याला झाकून ठेवायचे. कारण की हे स्वतः मी घरी बनवतोय, जर झाकलं नाही त्याच्यामध्ये आळ्या पडतात, बाहेरच्या माशा ते काही बी त्यात घाण करून जातात. बरोबर आहे का? ते सुती कपड्यानं झाकायचं. आणि आपल्याला दररोज त्याला सकाळ आणि संध्याकाळ 5 मिनिटं ह्या पूर्ण मिश्रणाला ढवळायचे. बरोबर आहे का? असं गोलाकार एकदम घड्याळाच्या दिशेने विरुद्ध दिशेने तुम्ही त्याला पूर्णपणे 5 मिनिटं ढवळीनं कंपल्सरी. कारण की जे बॅरलमध्ये बुडाला जाऊन बसणारे सूक्ष्मजीव आहेत त्यांना हवा भेटणं आवश्यक आहे. ते फिरवल्याच्या नंतर त्यांना हवा भेटणार आहे, त्यांची संख्या दुप्पट होणार आहे. आता मुळात याच्यामध्ये प्रक्रिया काय होती, हे तुम्हाला 72 घंटे ठेवायचे, म्हणजे 3 दिवस. आता ह्याच्यात काय होतं, तुम्ही बनवाय टाकल्याच्या नंतर हे बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरियाचा काउंट आहे, याचे एकाचे 2 होतात, 2चे 4, 4चे 8, 8चे 16, 16चे 32, 32चे 64. हे असा काउंट, ह्याचा जी संख्या आहे ती मल्टिप्लाय होत चलती. जवळपास 20 मिनिटाला ह्याची संख्या दुप्पट होती. 72 घंट्यानंतर ह्याच्यामध्ये तुमचे करोडोपेक्षा जास्त याच्यामध्ये सूक्ष्मजीव तयार होते ह्या बॅरलमध्ये पूर्ण. आणि हे जे आहे बॅरल 72 तास म्हणजे 3 दिवसानंतर, जर समजा हिवाळा असेल तर तुम्ही एखादा दिवस जास्त ठेवू शकता, 72 तास पूर्णपणे मल्टिप्लाय होते. 72 तासानंतर हे जे मिश्रण आहे जीवामृताचं, हे तुम्हाला जर ड्रिप वॉटर सोडायचं असलं तर गाळून तुम्ही एकरी पाट पाण्यानं सोडू शकतात. आणि जर तुमचं ड्रिप असेल तर तुम्ही 200 लिटर एकरी सोडायचं. पाट पाणी असेल तर त्याच बॅरलला खाली एकदम तुटी करायची आणि आपलं थेंब 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 पाट पाण्यानं चलून द्यायचं. असं याचा वापरण्याचा पहिला प्रकार बरं का. त्याच्यानंतर दुसरं, जर तुम्हाला फवारणी करायची असेल त्याची तुम्ही फवारणी देखील करू शकतात. हे फवारणीमध्ये काम काय करते, हे बुरशीनाशक म्हणून बी काम करते. आपण याच्यामध्ये ताक वापरलेले, त्यानंतर गोमूत्र वापरल्यामुळे कीटकनाशकाचं पण काम करते. बरोबर आहे का? त्याच्यानंतर हे एक वाढ संजीवक म्हणजे जे हिरवेगारपणा आणायचा पिकामध्ये त्याचं देखील काम करते. ह्याची फवारणी आपल्याला रोग आल्याच्या नंतर किंवा सगळं प्लॉट आउट ऑफ कंट्रोल गेल्यानंतर करायची नाही, सुरुवातीलाच येऊ नये म्हणून आपल्याला ह्याची फवारणी करायची. 10-10, 15-15 दिवसाच्या अंतरानं 20 लिटरच्या पंपासाठी 1 लिटर जीवामृत गाळून घ्यायचं आणि आपल्याला याची फवारणी करायची. फवारणीद्वारे बी तुम्ही याचा वापर करू शकतात. बरोबर आहे का? त्याच्यानंतर हे जे जीवामृत आहे त्याला सोडण्याची अजून एक पद्धत आहे. तुम्ही 200 लिटर बनला आपलं 3 दिवसानं की तुम्ही ह्याच्यातलं 100 लिटर सोडलं आणि उरलेलं 100 लिटर फक्त पुन्हा टाकी भरून ठेवायची आणि परत 3 दिवस ठेवायचं आणि पूर्ण उरलेलं सोडून द्यायचं. किती अशा पद्धतीने आपण ह्याचा डबल फायदा घेऊ शकतो. म्हणजे 300 लिटर जीवामृत तुमचं चाललं टोटल, तुम्ही बनवायला 200 पण चाललं 300, असा तुम्ही त्याचा डबल. परत जे भरून ठेवतो का आपण त्यात काहीच टाकायचं नाही, फक्त पाणी भरून ठेवायचं. तर ह्या अशा पद्धतीनं जीवामृत आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला आता सध्या बनवणं आवश्यक आहे. कारण जे तुम्ही खतं टाकतो किंवा आपण शेतकरी बांधव जे खतं टाकतो, युरिया टाकतो, इतर DAP हे ते सगळे महागडे जे खतं टाकतो, परंतु ते खतं टाकल्या पिकाला तसेच लागू होत नाहीत. टाकताना त्याचा फॉर्म वेगळा आहे. आता युरिया मातीत गेला की अमाइड फॉर्म मध्ये असतो, त्याच्यानंतर मग अमोनिकल फॉर्म मध्ये तो बनतो, त्याच्यानंतर त्याचा नायट्रेट फॉर्म बनतो, तेव्हा पिकाला लागू होतो. मग हे जे त्याचं रूपांतरण आहे हे एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये बनवण्याचं काम कोण करतंय, हे सगळे सूक्ष्मजीव करतात. मग साधारणच हे आपण करोडोच्या संख्येनं सूक्ष्मजीव जर मातीत सोडले तर ते मातीत जाऊन ऍक्टिव्ह होणार आहेत आणि काम करणार आहेत. आणि आपले जे पडलेले खत आहेत वर्षानुवर्ष, आता आपल्या मातीमध्ये जर तुम्ही मातीनं आपला रिपोर्ट चेक केला तर नत्रस पुरत पालाश आहे भरपूर प्रमाणात, परंतु लागू होत नाही पिकाला. तर लागू करायचं काम हे जीवामृत करणार आहे. तर अशा पद्धतीने जीवामृत प्रत्येक शेतकऱ्यानं बनवायचंय आणि पिकासाठी वापरायचंय. तुमचे काही प्रश्न असतील
तर विचारा जीवामृता संदर्भात.